ये बात आप ध्यान में रखिए। तो चलेंगे मैदान की तरफ। महागुरु हो जाए आपके पास अब एक शुरुआत। गणपति बाप्पा का नमन। बोला गणपति बाप्पा मोरिया। तो चलेंगे मैदान की तरफ। टॉस जीतकर पहले खुटारी श्री चैतन्य श्री 11 खुटारी टीम के कप्तान ने फील्डिंग करने का फैसला लिया। 5 ओवर का मैच। पावर प्ले की पहली गेंद लेकर गेंदबाज विशाल। वो पहली गेंद के ऊपर रिवर्स अटेम्प्ट किया है। डीप बैकवर्ड पॉइंट के ऊपर से खेला हुआ स्ट्रोक। बाउंड्री लाइन के नजदीक गेंद नहीं रोक पाएंगे। सीमा रेखा पार। आज के दिन की शुरुआत 4 नंबर वाला रायगड ठाण्याचा फेमस 6260 नंबर वाला रायगड ठाण्याचा फेमस 4 वांगड्यावाला वाडीवाला सतीश भाई आणि क्या बात है। साक्षी एंटरप्राइजेस के सर्व सतीश शेठ मात्र इनका संगीत आपने सुना। आज लगता है सभी क्रिकेट खिलाड़ियों को दर्शकों को मेजबानी होगी। खाने का इंतजाम भी किया जाएगा और मेरे ख्याल से ये हमेशा दमदार योगदान उनका रहता है। और किशोर दादा इनके नेतृत्व में संपूर्ण उनकी सेना आज जय गणेश क्रिकेट क्लब धानसर और किशन दशरथपुर जी ये पूरी टीम मात्र दमदार योगदान दे रही है। चौके के साथ पारी की शुरुआत। बल्लेबाज मंगेश पाटिल के बल्ले से। आक्रामक बल्लेबाज इस बार इनसाइड आउट खेला है। शॉट कवर के ऊपर से डीप कवर पॉइंट की तरफ गेंद टर्न हो रही है लेकिन फील्डर रोके गेंद को। तब तक बल्लेबाज के पास पर्याप्त समय था वहां पर 2 रन लेने का। आज इस टूर्नामेंट की चर्चा करेंगे। खेल का तीसरा दिन है। पहले दिन की बात करेंगे तो नागांव और खिड़काली ये 2 टीमें सुपर 8 में क्वालिफाई हो चुकी है। कल के दिन में हमने देखा जबरदस्त क्रिकेट खेला। वलवली और नागांव कल क्वालिफाई हो चुके हैं। ब्राह्मण करौली और खिड़काली ये पहले दिन में क्वालिफाई हो चुकी है। चलिए इस बार अच्छी गेंद थी। सामने की तरफ ड्राइव किया था। लॉन्ग ऑफ की तरफ माफ कीजिएगा मिड ऑफ की तरफ गेंद को उठाए फील्ड करे। तब तक कोई रन नहीं है। विशाल कई सारा अनुभव है। रायगढ़ प्रीमियर लीग भी खेल चुके हैं। पनवेल प्रीमियर लीग में वैसे पावर पे की गेंदबाजी करना हमेशा पसंद करते हैं। और तारीफ करेंगे हमारे जो फॉर्चून इवेंट्स कृष्णा उनकी टीम एक बेहतरीन कवरिंग करती हुई। रिवर्स शॉट का प्रयास लगी तो आबाद नहीं तो बर्बाद लेकिन कैच का मौका था। शॉट एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी के हाथ में एक हाथ से कैच लेने का ये उनके पास मौका था। पनवेल प्रीमियर लीग में इस सीजन में जरूर कप्तानी करेंगे लेकिन इस वक्त कैच लेने का मौका था उनके पास जो सामने खिलाड़ी थे देवेश के पास। चलिए मौका मिला है। बल्लेबाज को जीवनदान मिलेगा। टीम की रन संख्या अब तक 6 रन 4 गेंदों का खेल समाप्त होने के बाद। हाफ ट्रैकर की बॉल ऑन साइड में खेलने का प्रयास। मिड विकेट में बाउंड लाइन की तरफ खिलाड़ी मौजूद और यह पहला करारा झटका लगता हुआ बल्लेबाजी करने वाली टीम किरौली। षटकार बघायला या सतीश दादाची क्रिकेट स्पर्धा मामाच्या गावाला आमच्या सतीश दादाची क्रिकेट स्पर्धा धानसर गावाला आमच्या सतीश दादाची क्रिकेट स्पर्धा मामाच्या गावाला धन्यवाद दीजिए। थैंक यू। चलिए पहला विकेट यहां से मैदान से बाहर लौट चुका है। नए बल्लेबाज से हम गुजारिश करेंगे कि तुरंत आप तैयार रहिए। जैसे ही बल्लेबाज आउट होता है तुरंत नए बल्लेबाज को तैयार रहना बहुत जरूरी है क्योंकि आज एक टीम हमें क्वालिफाई करना है। डीजे सागर रोहिंजन आपका भी ओम साई डीजे आपका भी स्वागत करेंगे। चाहे वो आप देख सकते हैं सिद्दीक कोरल नाइट टूर्नामेंट बेहतरीन कवर करते हैं। बहुत बड़ी नाइट टूर्नामेंट उनका जबरदस्त योगदान रहता है। नेक्स्ट मैच एकटपाड़ा टीम के कप्तान और तोंडरी टीम के कप्तान बी रेडी। टॉस ब्रेक यानी कि इनिंग ब्रेक में आपको टॉस करने के लिए आना है। दोनों भी कप्तानों से हम कहना चाहेंगे एकटपाड़ा टीम के कप्तान और तोंडरी टीम के कप्तान आप टॉस के लिए संपर्क करें। पहली पावर प्ले का ओवर मैदान के अंदर जा रही है। बाएं हाथ के गेंदबाज विशाल जिनको पहली गेंद के ऊपर स्वागत किया था बल्लेबाज मंगेश पाटिल ने रिवर्स शॉट थाकर लेकिन उसके बाद क्या बेहतरीन वापसी होती हुई विशाल की ओर से। जय माता दी तोंडरे उनके कप्तान से हम गुजारिश करेंगे और एकटपाड़ा टीम के कप्तान आप भी ये बात ध्यान में रखिए कि इनिंग ब्रेक में टॉस के लिए आना बहुत जरूरी होगा। न्यू बैटर आदर्श पाटिल 1 डाउन के बल्लेबाज है। पहला विकेट सस्ते में लौटा है तो शायद एक बड़ी पारी की तलाश। इस बार अच्छी गेंद 4 में लाने का प्रयास। सफल ओवर की समाप्ति। गेंदबाजी पसंद आई हो पावर में तो एक बार जोरदार तालियां विशाल के लिए। 1 ओव्हर में 6 रन देकर एक सफलता इनके नाम पर। स्पर्धेचा आपण विचार केला तर मित्रांनो किशोरदादा पोरजी आणि संपूर्ण त्यांचा संघ निलेश पोरजी साहेब, माजी उपसरपंच ओमकार पोरजी,
धनराज गोंदली, सन्नी घरत, दर्शन वावेकर, सलमान शेख, तुषार राहिंज, अनिकेत पोरची, केतन गोंदली, तेजस गोंदली. बघा फिल्डिंग टीमला देखील टाइम तोच असेल आणि बॅटिंग टीमला देखील तोच टाइम असेल. म्हणजे फलंदाज एखादा बाद झाला, दुसरा फलंदाज लगेच रेडी पाहिजे, ही सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. हीच माहिती आम्हाला सांगण्यासाठी पंच या ठिकाणी आले होते, तर कृपया ती सर्व सूचना खेळाडूंनी घ्यावी. त्याच्यानंतर आमचे केतन गोंदली, तेजस गोंदली, रुपेश गोंदली, उमेश माली, विकास पोरजी, सिद्धू पोरजी, पारस पोरजी, राहुल पोरजी, साई पोरजी, राज घरत, इक्बाल शेख, सागर पोरजी, अमीन पोरजी, अण्णा पोरजी, ओमकार पोरजी आणि संपूर्ण युवा जे प्रतिभावान असतील त्या सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. ठीक. सन्माननीय गोमाशेठ माली यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत. बघा टाइम अलर्ट करण्यात आलेला आहे. प्रत्येक पहिल्या सत्रासाठी तुम्हाला 25 मिनिटाचा अवधी दिला जाणार आहे. चला ओ टू रॉकस्टार प्रवीण गायकर. ऐसे सोहेल शेख आपका भी स्वागत करेंगे. हमारी कमेटी मेंबर्स आपका भी स्वागत है. पावर प्ले की पहली ओवर समाप्त हो चुकी है. अब दूसरी ओवर की गेंदबाजी करेंगे किरण. और फुल टॉस बॉल, बड़ा शॉट खेला जरूर है, लेकिन क्या बढ़िया कैच वहां पर पकड़ा है. शायद खिलाड़ी सोच में होंगे कि ये नो बॉल देंगे या नहीं, वो सोच मत रखिए. चलिए निर्णय. तो चलिए चेक करेंगे अंपायर, शायद बीमर है या नहीं, फिर शायद बाउंड लाइन की तरफ वो कैच भी परफेक्ट पकड़ा है या नहीं, ये बहुत कुछ एंगल से चेक किया जाएगा. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल या स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ किशोरदादा पोरजी, युवा उद्योजक, दमदार नेतृत्व यांच्या वतीनं महागुरु MD गडगे सर आणि माझ्यासाठी एकूण 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं, त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. कारण प्रत्येक कलेला दाद देण्याचं काम नेहमीच त्यांच्या माध्यमातून झालंय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत किशोरदादा यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं. तो चलिए देखेंगे अंपायर के निर्णय की प्रतीक्षा करेंगे. तीसरे अंपायर जहां पर कंट्रोल रूम में चेक करेंगे. एक बात समझ में नहीं आती महागुरु कि जब बीमर की तरफ आप अंपायर की तरफ शक की बुनियाद से देखते हो, तो ये रिव्यू अगर अंपायर नहीं देती है तो रिव्यू है आपके पास, तो आप रुके क्यों? रन लेने का तो प्रयास कीजिए. और एक समय लगता है कि आपको ये छक्का होने वाला था. स्वर्गीय स्नेहल मोहन पोरजी यांच्या स्मरणार्थ आणि आमचे मोहन पोरजी साहेब यांच्या वतीने देखील आमच्यासाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज दिले, त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. कारण प्रत्येक समालोचकाच्या कलेला दाद देण्याचं काम या मान्यवरांच्या वतीने होत असतं, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची आपण प्रतीक्षा करूया. अतिथी देवो भव, मेहमान भगवान के समान होता है आणि प्रत्येक मान्यवरांचा मान सन्मान मात्र या कमिटीच्या माध्यमातून केलं जात आहे. तो चलिए थर्ड अंपायर कैलाश दादा, इनका निर्णय आता हुआ. इट्स अ नो बॉल कॉल, लेकिन शायद रनआउट के तौर पर खिलाड़ी को आउट होना पड़ेगा. ये बहुत बड़ी गलती की है वहां पर. तो चलिए शायद एक ही रन मिलेगी नो बॉल के तौर पर. बिल्कुल थोड़ा सा जो पांव थोड़ा उछला था उन्होंने. कभी कभी हम जो अंपायर वन स्टेप आउट होते हैं कोई भी गेंदबाज, कैलाश तो वैसे जानते हैं, कैलाश भाई एक सीनियर खिलाड़ी है, वो भी अच्छे ऑलराउंडर है. जब आप ओवर 1/3 के जो नो बॉल होते हैं, कभी कभी ओवर स्टेप के नहीं होते हैं, अचानक आपका पांव थोड़ा सा उछला होता है, उसकी वजह से आप बच जाते हैं कभी कभी. कुछ ऐसे ही कैलाश भाई को आया. फ्रीड की बॉल होगी. उघडा डोले पहा नीट, कारण एबीपी माझावर देखील आपण पाहतो प्रत्येक बातमी नीट. तो फ्रीड की गेंद होगी. स्ट्राइक पर बल्लेबाज होंगे मेरे ख्याल से आदर्श पाटिल और नए बैटर आएंगे तेजस पाटिल. पाटिल की जोड़ी क्या मैदान के ऊपर ये कोई कारनामा कर पाएंगे, लेकिन फिलहाल किरण की पहली गेंद खराब नजर आई थी. फ्रीड की बॉल, फ्रीड की बॉल पर बड़ा शॉट, सीधा हवाई हद्दा, गेंद जाएगी वाइडिश लॉन्ग ऑन के ऊपर से. दैट्स अ बिग 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 हिट. झाली या गर्दी चौकार षटकार बघायला, या सती दादाची क्रिकेट स्पर्धा मामाच्या गावाला. आमच्या सती दादाची क्रिकेट स्पर्धा धांदर गावाला. आमच्या सती दादाची क्रिकेट स्पर्धा मामाच्या क्या बात गावाला. है, क्या बात आहे. सतीश म्हात्रे साहेब यांच्या खऱ्या अर्थानं मामाचं हे गाव तुम्ही पाहताय. आणि लहानपणी आपण एक गाणी देखील ऐकायचो, झुकू झुकू वाघीनं गाडी, मामा दुरांच्या रेषा पाहूया आणि मामाच्या गावाला जाऊया. कधी कधी जावय बापू म्हणजे अवघड जागेचं दुखणं असतं असं देखील म्हटलं जातं.
परंतु सतीश शेठ यांचं हे गावचं मामाचं गाव आणि आज मामाच्या गावामध्ये ही दमदार स्पर्धा तुम्ही एंजॉय करताय. बेहतरीन स्ट्रोक, फ्रीट की गेंद के ऊपर बल्ले के स्लॉट में गेंद आई और बेहतरीन छक्का. इस बार भी फुल टॉस, बेहतरीन टाइमिंग, लॉन्ग ऑन के ऊपर से खेलने का प्रयास, लेकिन इस बार खिलाड़ी मौजूद थोड़े से टाइमिंग प्रॉपर नहीं कर पाए, लेकिन अच्छी कैच विशाल की ओर से और ये तीसरा विकेट मैदान से बाहर लौटता हुआ बल्लेबाजी करने वाली टीम किरवली. हाय लय भारी घ्यावी बघून दोस्ती यारी, पुन्हा ठाणा बॉम्बे टू गोवा, उटी मैसूर कन्याकुमारी. मित्रांना घेऊन सतीश म्हात्रे, मित्रांना घेऊन सतीश म्हात्रे, जीवाची करतोय एन्जॉय, आपल्या जीवाची करतोय एन्जॉय, असा दिलाचा दिलदार हाय इनामपुरीचा सतीश भाई. क्या बात है, असा दिलाचा दिलदार हा इनामपुरीचा सतीश भाई. किशोर भाई, आपको याद दिलाना चाहूंगा 2013-14 महागुरु आपको याद होगा. नंदराज सेन मुंगाजी इनके सुपुत्र सिद्धेश मुंगाजी इनके जन्मदिन के शुभ अवसर पर बड़ा ओपन टूर्नामेंट रखा गया था और 6 गेंदों में 6 छक्के मारने वाले बल्लेबाज को 60,000 का इनाम साक्षी इंटरप्राइजेस के सर्वे सर्वा सतीश सेठ इनके ओर से दिया गया था, वो सुमित ठेकले के लिए. इतना बड़ा इतिहास है, पहले से क्रिकेट के बहुत शौकीन है और क्रिकेट क्षेत्र में अपना बहुत ही बड़ा योगदान दे चुके हैं. उनका ये संगीत आप सुनते हुए. तेज बॉल डाली है वहां पर गेंदबाज किरण मात्रे की ओर से. किरण के नाम पर मेरे ख्याल से कृष्णा एक रिकॉर्ड है, एक ही दिन में 2 बाइक लेने का. एक मेरे ख्याल से हमारे कोपरूली की टूर्नामेंट और विशाल उसी दिन एक एक बाइक का अपने नाम पर एक तलौजे की टूर्नामेंट, सिद्धि करोली की टूर्नामेंट थी. टैप किया है बॉल को, ऑन साइड में खिलाड़ी आएंगे, गेंद को उठाएंगे, फील्ड करेंगे, तब तक 1 रन पूरा, कोई गुंजाइश नहीं है दूसरे की. दोनों बल्लेबाज संतुष्ट होंगे. देखिए दोनों भी गेंदबाजों की शुरुआत, एक तरफ विशाल की शुरुआत करेंगे तो मेरे ख्याल से चौके के साथ हुई थी, वो खराब शुरुआत उनकी हुई थी. उसके बाद किरण की शुरुआत भी खराब के साथ हुई थी, लेकिन उसके बाद जो पलटवार किया है दोनों भी गेंदबाजों ने वो काफी खतरनाक. मिडिल ऑर्डर्स में बल्लेबाजी करनी पड़ेगी जय वागेश्वर किरवली को. ऑन साइड में फिर से एक बार अलॉन्ग द कारपेट खेला हुआ स्ट्रोक, लॉन्ग ऑन के खिलाड़ी डीप में आकर गेंद को उठाए, फील्ड करे, तब तक बल्लेबाज के पास मात्र 1 रन लेने का पर्याप्त समय और इक्का दुक्का के साथ अभी तक पहुंची है जय वागेश्वर 11 किरवली टीम 3 विकेट के नुकसान के ऊपर, मेरे ख्याल से 15 रनों के ऊपर. सेकंड पावर पे की आखिरी गेंद, इस गेंद के ऊपर अगर बड़ा शॉट आता है तो एक अच्छी टारगेट की तरफ पहुंच सकती है. क्लीन बोल्ड, स्लोवर वन किया, धीमी गति की गेंद फंसे अपने जाल में और पावर पे की आखिरी गेंद के ऊपर मिलेगी सफलता किरण मात्रे को. और इसी के साथ पहले 2 ओवर का खेल समाप्त हुआ. 2 ओवर के समाप्ति के बाद मात्र रन बने हैं 4 विकेटों के नुकसान के ऊपर सिर्फ और सिर्फ 15 रन. आमच्या संजय भाईचा वाढदिवस गाजतय इनामपुरी गावाला, आमच्या संजय म्हात्रेचा वाढदिवस गाजतय खारघर शहराला. आमच्या संजय भाईचा वाढदिवस गाजतय इनामपुरी गावाला, आमच्या संजय म्हात्रेचा वाढदिवस गाजतय खारघर शहराला. डीजे मास्टर इथे मान्यवरांचं आगमन होत आहे. सन्मानित सदाशेठ पोरजी दानसार, त्यांच्या समवेत बरकन सालुंके यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. गणेश्वर जय गणेश्वर क्रिकेट संघ दानसर यांच्या वतीने आपलं स्वागत आहे. आणि यानंतर लढत असणार आहे एकटपाडा क्रिकेट संघाचे संघनायक आणि प्रतिस्पर्धी तोंडरे क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी लगेचच संपर्क साधावं. चला लगेच विनंती असेल चैतन्येश्वर क्रिकेट संघ खुटारी या टीमला क्षेत्ररक्षण आपण लगेच सजवून घ्या. संजय शेठ म्हात्रे यांचं संगीत आपण ऐकलं. 62-60 सरकार, त्याच्यानंतर सतीश शेठ या 2 बंधूंचं हे जबरदस्त योगदान या स्पर्धेसाठी आपण पाहू शकाल. बैलगाडा क्षेत्रामध्ये देखील तितकंच त्यांचं योगदान आम्ही सातत्याने पाहिलं. मधुकर शेठ पाटील आणि रोहिंजन त्यांच्या समवेत संदीप पाटील साहेब किरवली, लेजंड क्रिकेटर. तुम्ही त्यांना स्क्रीनवरती पाहताय. संपूर्ण आयुष्य क्रिकेटसाठी ज्यांनी दिलं आणि आजही दमदार क्रिकेट 40+ माध्यमातून देखील पाहायला मिळतं. त्या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत. थोडीशी पडझड साईराजा आमचे समालोचक मित्र या ठिकाणी झालेत, त्यांचंही सहर्ष स्वागत. तर फास्ट केला विनंती असेल दोन्ही टीमला, पंच वॉर्न करतील तुम्हाला सातत्याने आणि तुम्हाला आम्ही विनंती करतो की त्या नियमांचं पालन तुम्हाला करायचं आहे, कारण आज एक संघ आम्हाला या स्पर्धेमध्ये क्वालिफाय करायचा आहे. थोड्या अडचणी आल्यात त्या जय वागेश्वर किरवली संघासमोर, परंतु अडचणीवर मात करायला हवं, कारण छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकवलंय आयुष्यामध्ये किती जरी संकट आली साईराजे, त्या संकटावरती तुटून पडायचं, त्यांच्या छाताडावरती पाय देऊन उभं राहायचं, रडायचं नाही लढायचं. आणि लढण्याची वेळ आता जय वागेश्वर क्रिकेट संघ
तुम्हाला पाहायला मिळेल ती म्हणजे किरवली या क्रिकेट संघाला लढावं लागेल या मैदानावरती। 2 ओवर की समाप्ति के बाद 15 दुर्बाले छोर से गेंदबाजी में परिवर्तन। जतिन मात्रे पावर प्ले के ओवर समाप्त होने के बाद तीसरे नंबर के गेंदबाज। शॉर्ट आर्म पुल करने का प्रयास, थोड़ा सा बैकफुट पर गए, ढकेला गेंद को आगे मिड ऑफ की तरफ, खिलाड़ी गेंद को उठाए फील्ड करे, मात्र 1 रन लेने का पर्याप्त समय। दोनों अंपायरों का स्वागत करेंगे मनोज पवार सर, मैम फ्रॉम उत्तर शिव, और सचिन कडू सर, मैम फ्रॉम रोहिंजन। दोनों ने बेहतरीन अंपायरिंग की भूमिका अब तक निभाई है इस टूर्नामेंट में। हमारे महागुरु एमडी घड़गे सर मेहमानों की खातिरदारी में वो भी काफी अच्छा योगदान। साई राजे होंगे, योगेश मडवी सर होंगे, और कृष्णा हमारी टीम, और डीजे सागर, ओम साई डीजे, इन सभी का स्वागत। जय गणेश्वर क्रिकेट क्लब धानसर, उनके सभी धुरंधरों ने क्या बढ़िया मेहनत ली है इस टूर्नामेंट के लिए। और इस बार ऑन साइड में खेला हुआ स्ट्रोक, स्क्वायर लेग में खिलाड़ी मौजूद, अंपायर के ऊपर से स्क्वायर लेग के खेलने का प्रयास। विकेट का सिलसिला जारी है और मेरे ख्याल से आधी सेना पैवेलियन की तरफ लौट चुकी है टीम वागेश्वर किरवली की। सतीश म्हात्रे दिसाया साधा भोळा, भारी माणूस हाय तो भला, त्याला गणपती बाप्पा यो पावला, रायगड ठाण्यात फेमस झाला, त्याला गणपती बाप्पा यो पावला, रायगड ठाण्यात। सन्माननीय आपण व्यासपीठावर पाहतो आता ज्यांचं आगमन झालेलं आहे, अनेक वर्षे रोंजन क्रिकेट संघाचं ज्याने नेतृत्व केलं, पनवेल तालुक्यातील एक नामांकित अष्टपैलू क्रिकेटर मधुकर यांचं आगमन, त्यांच्या समेत आपण संदीप यांचं आगमन इथे झालेलं आहे। मनपूर्वक साक्षी ट्रॉफीच्या माध्यमातून आपलं आम्ही स्वागत करत आहोत। तो नए बल्लेबाज अनिल पाटिल आएंगे, बुम बुम के नाम से जरूर मशहूर है, लेकिन इस बार उन्हें अपना वो परिचय देना बहुत जरूरी होगा। केवल रन बने स्कोर कार्ड के ऊपर 16, आधी सेना सस्ते में लौट चुकी है। देखिए हम बार बार आपको बता रहे हैं कि किसी भी टीम को ज्यादा समय न व्यतीत करना है। नेक्स्ट मैच जय माता दी 11 तोंडरे और उनके खिलाफ एकटपाड़ा, दोनों भी कप्तान इनिंग ब्रेक में आप टॉस के लिए संपर्क कीजिए। अंपायर लगातार आपको वार्न करते रहेंगे, उसका नियमों का पालन खिलाड़ियों को करना है। चलिए नए बैटर बुम बुम आए हैं अनिल पाटिल, जो मिडिल ऑर्डर्स के बल्लेबाज हैं, और देखेंगे आप यहां पर मिडिल ऑर्डर्स में कितनी ताकत और बल्लेबाजी अपनी टीम के लिए करना चाहेंगे। फिलहाल थोड़ी सी संकट में है, लेकिन इस संकट से बाहर निकालना पड़ेगा अनिल को। तो इस बार कट करने का प्रयास, सेंसिबल क्रिकेट खेला उन्होंने, जानते हैं गेंद तेज थी, पड़ने के बाद थोड़ी सी नीची भी रही, इसलिए उन्होंने कट किया इस गेंद को। तब तक बैकफुट पॉइंट में 1 रन, 1 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर है 17 रनों के ऊपर। जिस प्रकार पतझड़ के बिना पेड़ पर नए पत्ते नहीं आते, उसी तरह ठीक कठिनाइयां और संघर्ष के बना अच्छे दिन नहीं आते। स्क्रीन के ऊपर खुटारी टीम के विकी पाटिल, विकी मात्रे माफ कीजिएगा, सबसे ताकतवर फील्डर जाने जाते हैं, और क्या बढ़िया कैच उन्होंने पकड़ा वहां पर स्क्वायर लेग की रीजन में। हाफ ट्रैकर की बॉल लगातार ऑन साइड में खेलने का प्रयास जरूर कर रहे खिलाड़ी की बात करेंगे वहां पर तेजस पाटिल, अच्छी फील्डिंग, दूसरी की कोशिश तू में बाल बाल बचे वहां पर खिलाड़ी। अगर आपको दूसरा रन चाहिए तो पहला तेजी के साथ रन लीजिए, यहां पर रन बन सकते थे। और चलिए मात्र 1 ही रन से दोनों बल्लेबाज संतुष्ट है, और इसी 1 रनों की मदद से जय वागेश्वर प्रसन्न किरवली 11 टीम का स्कोर है मात्र केवल 18 रन। काही झालं तरी आपल्याला यशाचा मार्ग सोडायचा नाहीये। संकटे आली, अडचणी आली, विरोध झाला, अपमान झाला, कोणी काही बोलो, आपली ओळख मैदानावरती ठेवावीच लागते। तो बुम बुम के बल्ले से पहला बड़ा शॉट डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की रीजन में, शानदार हिट, माफ कीजिएगा, जय वागेश्वर किरवली टीम के लिए संकट मोचन 4 रन। किशोरपूरची रॉयल माणूस धानसर गावाचा, 4 चौघात निघतोय नाव आमच्या किशोर दादाचा। किशोरपूरची रॉयल, धन्यवाद डीजे, बिल्कुल रॉयल दिलदार व्यक्तिमत्व जिन्हें कहा जाता है किशोर दादा पोर्ची, इनका ये संगीत आपने सुना, और बहुत ही बड़ा आधार स्तंभ इस टूर्नामेंट के लिए उनकी ओर से। इस बार भी हाफ ट्रैकर की बॉल, यूं ही नहीं कहा जाता बुम बुम, जय वागेश्वर प्रसन्न 11 किरवली टीम का संकट में फंसी हुई टीम को उन्होंने बाहर निकाला है, और यह बेहतरीन छक्का ड्रिंक जाएगा मैदान के अंदर। तब तक 3 ओवर का खेल समाप्त, और 3 ओवर के समाप्ति के बाद रन संख्या पहुंची है 28 रन 5 विकेट के नुकसान के ऊपर। संजय मात्रे नोटा बंधू आहे मनाचा दिलदार, आहे मनाचा दिलदार, आहे मनाचा दिलदार, विजय पाटील, समीर दळवी, निलेश भोईर पाटणार, सतीश दादाचे पार्टनर, सतीश दादाचे पार्टनर, सतीश म्हात्रेचा फक्त नाव जरी घेतला, सारे
थँक्स डीजे प्रेमीनिते अनंत पोरजी यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत मगदुल शेख यांचंही व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसर यांच्या वतीने आपलं आम्ही स्वागत करत आहोत. यानंतरची लढत असेल जय मातादी क्रिकेट संघ तोंडरे आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ एकटपाडा. या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांना आमचा शेवटचा पुकार आहे, कारण आमच्या जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसर ऑर्गनायझर कमिटीची नियमावली अतिशय स्ट्रिक्टली आहे. पहिलं सत्र संपण्यापूर्वी तुम्हाला नाणेफेकीसाठी येणं अत्यंत गरजेचं आहे, अन्यथा दोन्ही संघांना दंडित केलं जाईल. महागुरु पावसाचा थोडासा व्यत्यय आला होता, थोडासा म्हणजे भरपूर पाऊस देखील झाला, त्याच्यामुळे अनेक आयोजकांना अडचणी आल्या, परंतु त्या अडचणींवर मात करून आज तुम्ही पाहू शकाल जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसर यांनी घेतलेली मेहनत आणि एकनाथ वालिलकर साहेब मंडप डेकोरेटर दहिसर मोरी यांनी 2 दिवसात हा मंडप उभा केला. महागुरु थँक्स. इथे दर्शन वाबेकर आणि सलमान शेख या गणेश पोरजी या त्रिवेणी संगमचा इथे आगमन झालेलं आहे. यावं आपण व्यासपीठावर. प्रवीण अतिशय उत्तम आपण प्रतिक्रिया दिली. आपल्या मताशी मी सहमत आहे, कारण अवकाळी पावसाला इथे पावसाची रिमझिम आपल्याला काही मोठ्या प्रमाणात बघायला मिळाली. मैदान पूर्णतः ओलं मैदान असताना सुद्धा मात्र जय गणेश्वर क्रिकेट संघ किशोर पोरजे त्यांच्या संपूर्ण टीमने निर्धार केला होता की बोले तैसे चाले, त्याची वंदावी पाऊले. जे आम्ही बोलतो ते करून दाखवतो, की स्पर्धा होणार म्हणजे होणारच, आणि साक्षी ट्रॉफी आपल्या भेटीसाठी इथे आली. म्हणजे महागुरु थोडक्यात सांगायचं झालं की जसं नव्या नवरीला सजवतात ना, तसं हे मैदान सजवलं गेलं आणि खेळाडूंना एक पोषक वातावरण. प्रत्येक यशाच्या मागे एक तात्पुरतं अपयश येतं, मन खचून जातं, पण अशाही परिस्थितीमध्ये जे झगडणे सोडत नाहीत तेच जिंकतात. आणि हे दमदार आयोजन तुम्ही आज पाहताय या धानसर गावामध्ये. ओ फुल टॉस बॉल घुटने के बल पर खेलने का प्रयास, शॉर्ट स्क्वायर लेग, अंपायर के बगल में से गेंद को निकाला है, उठाएंगे फील्ड करेंगे. गुड फील्डिंग, कमाल की फील्डिंग यहाँ पर नजर आई. हल्की सी अपील हुई अंपायर की तरफ. चलिए निर्णय जाएगा तीसरे अंपायर की तरफ. थोड़ा सा डाउट था बल्ला ऊपर है या नहीं. बढ़िया एफर्ट वहां पर खिलाड़ियों की ओर से, लेकिन तीसरे अंपायर कंट्रोल रूम में वहां पर फॉर्चून इवेंट लाइव इनके माध्यम से बिल्कुल कवरेज किया जाएगा. वहां पर किशोर पोरजी हमारे सीनियर खिलाड़ी वो जरूर चेक करेंगे वहां पर. तो क्या हमारे आधा स्तंभ किशोदा वो चेक करेंगे. वैसे कैलाश दादा भी है एक बेहतरीन. नॉट आउट, थर्ड अंपायर डिसीजन, सेफ रहेंगे खिलाड़ी. 1 रन मिलेगा, 1 रनों की मदद से स्कोर पहुंचा है 29 रनों के ऊपर. ये लीजिए एक्शन रिप्ले आपको दिखाया जा रहा है. यदि पहले हिट होता तो मामला नजदीकी बन सकता था. बल्ला थोड़ा सा हवा में है या नहीं, अंपायर को शक था और उन्होंने देखा कि तीसरा अंपायर लगे तो भाई हम भी थोड़ा सा रिस्क नहीं लेना चाहेंगे, और ये सही डिसीजन. वो बेहतरीन गेंदबाजी. देखिए अगेंस्ट द स्पिन अगर आप खेल रहे हो तो फिर पढ़ने कहाँ देंगे, पढ़ने देंगे तो टर्न कहाँ होंगे ये पता नहीं चलेगा. वैसे विशाल एक मुझे हुए खिलाड़ी है और उन्हें बताने की कोई जरूरत नहीं है. और फिंगर रोल करते हुए ब्रेक बॉलिंग. इस बार पढ़ लिया जरूर और चढ़ दिया है मिड विकेट के ऊपर से. खड़ा किट बुम बुम के बल्ले से 6 रन. गजबजल्या नावाचा एकच बंदा साऱ्यात हाय, मैत्रीच्या दुनियेचा राजा माणूस कमी त्याला र कशाची ना. त्याला पाहून जनता सलाम करी, वेगळाच असतो स्वागर. साऱ्या मार्केट मध्ये संजय म्हात्रे नावाची पेटून उठली आग. क्या बात है, दमदार संगीत आप यहाँ पर सुनते हुए. नाही जमणार असा विचार करत बसण्यापेक्षा करून बघू म्हणून केलेली सुरुवात म्हणजे यशस्वी होण्यासाठी पहिलं पाऊल यहाँ पर दिखाता हुआ ये बल्लेबाज. और इस बार चलिए अंपायर के सामने से गेंद को निकाला अनिल पाटिल. बुम बुम जिसे कहा जाता है वो खराब फील्डिंग, उसका फायदा तुरंत उठाएंगे. और जितना मौका जय वागेश्वर प्रसन्न 11 किरौली टीम अनिल पाटिल को देगी, बुम बुम को देगी, वो उतना ही फायदा जरूर लेंगे. एक है पंकज पाटिल माठा अलीबाग बुम बुम का ताकतवर बल्लेबाज, एक है ओली टीम के बुम बुम बल्लेबाज, और ये है आप देख सकते हैं बुम बुम बल्लेबाज खिरौली टीम के ताकतवर अनिल पाटिल. अब तक 2 छक्के इनके बल्ले से. इस बार अच्छा शॉट कैप पे खेला हुआ स्ट्रोक, परफेक्ट ऑफ द मिडल, लॉन्ग ऑफ और एक्स्ट्रा कवर के बीच में से. ये ओवर काफी अच्छा था हुआ जय वागेश्वर प्रसन्न 11 खिरौली टीम के लिए 4 रन. धन्यवाद कीजिए. चलिए 41 रन 41 रन बने स्कोर कार्ड के ऊपर. विकेटें 5 गवाई थी, तब संकट में थी टीम
यहाँ पर जय बागेश्वर प्रसन्न 11 किरौली, लेकिन जैसे अनिल पाटिल मैदान में आए उन्होंने ना संकट देखा ना परिस्थिति देखी, बस अपने ही स्वभाव में खेलने के लिए वो जुड़ गए और ऐसे जुड़ गए कि विशाल को मात्र बहुत सारे रन पड़ गए। एक और धमाका, ऐसा लग रहा है कि ये बुम मैदान के अंदर आग लगा चुके। ओवर नंबर 4 समाप्त और 4 ओवर के समाप्ति के बाद 47 रन 5 विकेट के नुकसान पर। गणोबा देवाच्या दर्शनाली डॉली आणि ती जानवी, देवीचा आशीर्वाद, गणोबा देवाचा आशीर्वाद, किशोर दादाच्या पाठीशी हाय, प्रियांका वहिनीच्या पाठीशी हाय, आमच्या किशोर पोरजीच्या नावाची लय वेगळीच चर्चा हाय। थँक्स डीजे सागर प्रवीण। इथे प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ एकटपाडा क्रिकेट संघाचे संघनायक साहिल याचं आगमन झालेलं आहे। जय मातादी क्रिकेट संघ तोंडरे क्रिकेट संघासाठी शेवटचा पुकार आहे। नाणेफेकीसाठी आपल्याला संपर्क साधावा लागेल, कारण सत्र संपलं आणि एखादा संघ जर अनुपस्थित असेल, हजर नसेल वेळेवर, तर त्या दंडित केले जाईल। ओटू रॉकस्टार प्रवीण गायकर। पहा तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये हा फटका पाहू शकाल, खूप चांगला त्याने कनेक्ट केला प्रॉपर आणि परफेक्ट ऑफ द मिडल होत असताना हा षटकार आलाय। छत्री पावसाला थांबू शकत नाही, पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते। तसंच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकते आणि प्रेरणा दिली होती फलंदाज अनिल या खिलाड़ूला। दमदार बल्लेबाजी व्यक्तिगत, अगर अनिल पाटिल के बल्लेबाजी का परफॉर्मेंस देखेंगे 8 बॉल में 29 रन उन्होंने बनाए और वो रहेंगे अब नॉन स्ट्राइक एंड पर स्ट्राइक पर लास्ट ओवर में तेजस। पहले बॉल के ऊपर हवा में खेला हुआ स्ट्रोक, बाहर की तरफ जाने वाली गेंद थी, उसे खेल दिया है बिल्कुल एक्स्ट्रा कवर की तरफ, लेकिन खिलाड़ी आएंगे उठाएंगे तब तक बढ़िया, माफ कीजिएगा, वहां पर कैच पकड़ा और इसी के साथ 6ठा विकेट मैदान से बाहर। अरे कोण रे आला तो डान्सर वाला, तो कशात कम नाही रे, तो कशात कम नाही रे, आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दम आहे रे, आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दम आहे रे, आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दम आहे रे। क्या बात है, वाह भाई, क्या दमदार संगीत सुनाते हुए हमारे डीजे मास्टर, आपका स्वागत है। नए बल्लेबाज तुरंत तैयार रहिए, ये बात ध्यान में रखिए, वरना वहां पर अंपायर अगर आपको पनिशमेंट करेंगे तो फिर आपको वो पनिशमेंट जरूर मिलेगी। हमारे बिल्कुल ये संगीत सुना आपने, जिस तरीके हमारे किशोर भाई और जिनका ये संगीत अभी सुना, साक्षी स्टार के मैनेजर विलासदादा पोरजी, इनका स्वागत करेंगे। जबरदस्त उनका ये संगीत, क्या कमाल की यहाँ पर डीजे भी सुनाते हुए और सभी का ये गुणगान गाते हुए डीजे मास्टर साई पोरजी, मेरे ख्याल से कैलाश दादा इनके सुपुत्र है। चलिए, पापा क्रिकेटर बने, बेटा डीजे ऑपरेटर बना। सन्माननीय बंडूदादा गोंधळी यांचा इथे आगमन होत आहे। जय गणेश्वर क्रिकेट संघ दानसर यांच्या वतीने आपणास व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेला आहे। साक्षी ट्रॉफी 2025 नामांकित क्रीडा स्पर्धेमध्ये आपलं सरसे स्वागत आहे। चलिए, जितना हो सके कृष्णा महागुरु साई राजे, मेरे ख्याल से अनिल को जितना मौका देंगे उतना ही फायदा शायद हो सकता है, लेकिन अब न्यू बैटर आएंगे विघ्नेश पाटिल। ये क्या कर रहे हैं भाई, सिंगल निकालिए, साथी पार्टनर बल्लेबाज अनिल को आप स्ट्राइक दीजिए, शायद उन्हें मौका ज्यादा मिलेगा, वो रन बनाते रहेंगे। लेकिन अब तक तारीफ करूंगा मैं श्रवण मात्रे की, सोन्या बैलाचे मालक श्रावणला आपण श्रवण मात्रेला पाहू शकाल, श्रवण गोवर्धन मात्रे साहेब। और इस बार भी अच्छी गेंद थी। सोन्या बैल म्हटल्यानंतर अखंड महाराष्ट्र ज्याने गाजवला, अगदी व्हाईट कॅरेट व्हाईट गोल्ड सोनं बैलगाडा क्षेत्रामध्ये, आणि कुटारी गावचा सोन्या म्हणजे आपला सर्वांना माहिती आहे मित्रांनो, श्रवण गोवर्धन मात्रे यांच्या नावानं नेहमीच आपण हा नंदी पाहतो, आणि आज त्याच बैलाचे मालक श्रवण या ठिकाणी गोलंदाजी करतायत। आमचे यशवंत मामा मात्रे असतील, त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं। अनिल पाटिल आएंगे स्ट्राइक एंड पर, 48 बने, 3 गेंदों का खेल यहां से बचा हुआ है। अगर 2 बड़े छक्के आएंगे तो 60 का टारगेट बेहतरीन रहेगा वहां पर जय बागेश्वर प्रसन्न 11 किरौली टीम के लिए। लेकिन श्रवण डेथ ओवर में बॉलिंग के लिए तैयार। वो बड़ा शॉट, ताकत थी इस शॉट में, बूम बूम ने उड़ा दिया इस गेंदबाज के होश, सीधा 6 रन। आपण सारे जाऊन जाणारे सामने बघायला, जाऊ सामने बघायला, साक्षी स्टारच्या
चषक ठेवलाय दानसरे तर गावात. सन्माननीय बंडूदादा गोंधळे यांचं आगमन झालं. रॉकस्टार प्रवीण, आपली जी हिंदू संस्कृती आहे, भारतीय परंपरा, अतिथी देवो भव, फलंदाजाने मात्र दमदार स्वागत केलं षटकाराने. चले गेंदबाज फिर से एक बार तैयार, ओ इस बार भी हवा का झोंका देगा धोखा. ये बल्लेबाज नहीं है, ये मेरे ख्याल से मटन भाकरी ज्यादा खाते होंगे. कल संकष्टी उपवास आज नहीं छोड़ेंगे. ठोक दीजिए. सतीश म्हात्रे दादाची साथ नेहमीच असते विलास दादाला. संजय म्हात्रे खंबीर उभा विलास दादाच्या पाठीला. क्या बात है, दमदार संगीत. आणि या स्पर्धेतील 100वा षटकार ठोकलाय. एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या बूम बूम साठी. संकट परिस्थितीमध्ये स्वतःसाठी त्याने स्वतःला सिद्ध करत असताना एक्शन रिप्ले में देखिए कितना ताकतवर स्ट्रोक था. ऐसा लगता है मुझे मुंबई इंडियंस के जंगली शेर कैरन पोलार्ड की याद आ रही है. इतने लंबे छक्के दाग रही है बल्लेबाज. आखिरी गेंद 41 के ऊपर खेल रहे. ओ 400 का स्ट्राइक रेट से ये बल्लेबाजी. हल्का सा टर्न किया, खुगली शायद नजर आई थी वहां पर. और चलिए रनआउट के तौर पर इस आखिरी गेंद के ऊपर खिलाड़ी होंगे आउट. लास्ट बॉल एक्शन रिप्ले में आप जरूर देख सकते हैं कि जिस तरीके से चकमा दे दिया इस गेंदबाज ने. रनआउट के तौर पर खिलाड़ी जाएंगे मैदान से बाहर. चलिए टॉस के लिए संपर्क कीजिए. 5 ओव्हर का खेळ समाप्त. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागत्या धावफलकावरती 61. इथे सन्माननीय सागर पोरजी आणि प्रभाकर गायकर एकटपाडा बैलगाडा शर्यतीत क्षेत्रातील एक मोठं नाव आहे. एकच नाद बैलगाडा शर्यत या आपण व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. आमचे साक्षी एंटरप्राइजेसचे मॅनेजर विलास पोरजी यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. जय माता दी क्रिकेट संघ तोंडरे क्रिकेट संघासाठी शेवटचा पुकार आहे. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ एकटपाडा इथे उपस्थित आहे. आपल्याला आता यावं लागेल. बघा मागचा चेंडू तुम्ही पाहशाल, लेग ब्रेकचे ऍक्शन, गुगली बरोबर भरपूर आतमध्ये आला चेंडू आणि शेवटी फसला त्या ठिकाणी फलंदाज. गुड बॉलिंग. 5 षटक समाप्त झाल्यात. धावा झाल्यात त्या 60-12.00च्या सरासरीनं. 61 धाव्यांचा पाठलाग करायचा आहे तो सेकंड इनिंग मध्ये श्री चैतन्येश्वर 11 खुडारी क्रिकेट संघाला. तत्पूर्वी आम्ही टॉस साठी अनाउन्समेंट करतो. जय माता दी 11 तोंडरे संघाचे संघनायक आणि त्यांचे प्रतिस्पर्धी एकटपाडा क्रिकेट संघाचे कॅप्टन उपस्थित झालेत. तर जय माता दी तोंडरे क्रिकेट संघाचे कॅप्टन आपण यावं. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. धावा होतील की धावा थांबवल्या जातील याचं धावतं वर्णन याच विभागातील आमदार समालोचक आमचे मित्र साईराजे यांच्याकडे जाऊया. तोपर्यंत या स्पर्धेमध्ये आपण जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसर आणि स्वर्गीय किशन दस्तोत पोरजी आणि जय गणेश क्रिकेट संघ धानसर आयोजित साक्षी स्टार सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड इनामपुरी, साक्षी स्टार सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड इनामपुरी चषकामध्ये एक दमदार संगीत. तो धानसरवाला, अरे कोण रे आला तो धानसरवाला. तो कशात कम नाही रे, तो कशात कम नाही रे. आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात तर दम. सन्माननीय मोतीराम पाटील आणि नामदेव पाटील किरवली यांचं इथे आगमन झालेलं आहे. यावं व्यासपीठावर बबन पोरजी यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. हा बबन घरत मनपूर्वक आपलंही स्वागत आहे. चला नाणेफेकीसाठी जय माता दी क्रिकेट संघ तोंडरे संघाला शेवटचा पुकार आहे. नाणेफेकीसाठी आपण संपर्क साधावं. सन्माननीय गजाननदादा म्हात्रे खुटारी यांचं या स्पर्धेकरता आगमन झालेलं आहे. साक्षी ट्रॉफीचे आमचे सर्वेसर्वा साक्षी एंटरप्राइजेसचे मॅनेजिंग डायरेक्टर आदरणीय सतीश शेठ म्हात्रे, सन्माननीय संजय शेठ म्हात्रे आणि या स्पर्धेचे आमचे शिल्पकार किशोरदादा पोरजी आणि संपूर्ण आमचे जय गणेश्वर क्रिकेट संघाची कमिटी आहे. आमचे गोमाशेठ माली आहे, धनंजय दादा आहे तिथे, आमचे सदाशेठ पोरजी, ही संपूर्ण मोहनदादा पोरजी, संपूर्ण आमची कमिटी आहे. त्या सर्वांच्या वतीने आपलं आम्ही इथे स्वागत करत आहोत. हॅलो चेक हॅलो. धन्यवाद महागुरु, धन्यवाद रॉकस्टार प्रवीण गायकर सर. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानानं, शिवछत्रपती शिवरायांच्या पराक्रमानं, महात्मा फुले यांच्या संघर्षानं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वानं पावन झाल्यात महाराष्ट्राच्या भूमीत दानसर नगरीत
स्वर्गीय किसन दर्शकपूरजी आणि जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसर आयोजित साक्षी स्टार सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड इनामपुरी चषक 2025 मध्ये मी साईनाथ राजे तलोजा मजकूर गाव आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत व्यक्त करतोय. घेऊन जातोय क्रिकेटच्या अथांग महासागरावरती. इथे अवतरले क्रिकेटचे भव्य दिव्य देदीप्यमान तारांगण. चैतन्येश्वर कुटारे टीमनं 5 षटकामध्ये 7 डावा खर्च केला. शेवटच्या 3 षटकांचा विचार केला राहुल आपण तर शेवटच्या 3 षटका म्हणजे 44 धावा आल्यात. 2 षटकांचा विचार केला तर 5 पॉवर प्लेमध्ये P1 P2 मध्ये फक्त 16 धावा होत्या. त्यानंतर 3 षटकामध्ये जबरदस्त पारी खेळली. खऱ्या अर्थानं तालनार ठरला मी म्हणेन जय वागेश्वर किरोले संघाचा तालनार संकटमोचक अनिल दादा पाटील. खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून झाला. मॅचचा आनंद घेत असतील SM एंटरप्राइजेसचे मालक आदरणीय सन्माननीय संदीप शेठ म्हात्रे जर या ठिकाणी आले असतील तर संदीप दादा आपण देखील व्यासपीठावरती या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. प्रणित शेठ म्हात्रे या ठिकाणी आले असतील त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. प्रणित दादा आपण देखील या तर या ठिकाणी आले असतील. मच्छिंद्र दादा म्हात्रे मॅचचा आनंद घेतात त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 5 षटकांची मॅच 12.20 सरासरी गाठाची आहे. जिंकण्यासाठी चैतन्येश्वर कुटारी संघाची ही सलामीची आघाडीची धर्मवीर कर्मवीर जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. किरण म्हात्रेच्या नावावरती आताच आपण उल्लेख करताना पाहिलं गायकर सरांच्या माध्यमातून की एकाच दिवशी त्यांनी 2 बाईक संपादित करणारा हा जबरदस्त विशाल म्हात्रे आणि किरण म्हात्रे एकाच दिवशी 2 बाईक आल्या होत्या. क्या बात आहे. किरण म्हात्रे आणि मयूर म्हात्रे सलामीची दिग्गज धर्मवीर कर्मवीर जोडी त्या ठिकाणी आपण पाहतोय. मंगेश या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. एक जबरदस्त गोलंदाज आहे आणि एक उत्कृष्ट गायक म्हणून त्यांच्याकडे पाहिला जातो. तोच गोलंदाज मंगेश पाटील या ठिकाणी गोलंदाजी करतील. या ठिकाणी P1 मध्ये स्ट्राईक एंडला किरण म्हात्रे. बघा टाइम अलर्ट. पंचांनी ग्रीन सिग्नल दिलेला आहे. ओ टू साईराजे. थँक्यू. पहिलाच बॉल. हो यावेळेस अगदी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूमध्ये वेग इतका चांगला होता की नक्कीच या चेंडूवरती देखील मात्र अशाभूत अशा नजरेनं पाहत बसले. बाकीचं काम यष्टिरक्षकाच्या माध्यमातून चोखरीत्या पूर्ण केलं जातोय. षटक क्रमांक 1 P1चा खेळ चालू असताना दोन्ही संघाचा राहुल आपण विचार केला तर ड्रेस कोड न्यूझीलंड संघाच्या माध्यमातून जी जर्सी आपण पाहतो अगदी त्याच पद्धतीचं जर्सी कोट या ठिकाणी आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा मंगेश. किरणसाठी इथे बॅटची काढा चाललाय. चेंडू शॉर्ट टर्नमॅनला डायरेक्ट हिट परंतु इथे चांगला थ्रो होता. चांगला प्रयत्न होता. बॅकअपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. ही रिक्स तुम्हाला घ्यावी लागेलच कारण किरण आणि ही मयूर ही जबरदस्त जोडी आहे. P1 आणि P2 मध्ये त्यांचा खेळ मंगेश या ठिकाणी गोलंदाजी करतायत. स्ट्राईक एंडवरती किरण म्हात्रे आणि मयूर म्हात्रे ही सलामीची जोडी मैदानामध्ये. यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न पुन्हा एकदा फसला जातो कारण गोलंदाज तितकाच मुरलेला आहे. तितकाच अनुभवी गोलंदाज या ठिकाणी आहे. जबरदस्त अचूक टप्पा दिशा वेग नियंत्रण ज्या दिशेनं गोलंदाजी करायची त्या दिशेने त्याने P1 मध्ये क्षेत्ररक्षण ठेवलं. बघा एक डीप एक्स्ट्रा कव्हरला आहे आणि वाईडिश लॉंग मध्ये शॉर्ट टर्मॅन शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर शॉर्ट फाईन लेगला आपण या ठिकाणी पाहतोय. जय मल्हार कलेक्शनच्या माध्यमातून या संपूर्ण संघाला या ठिकाणी जर्सी परिधान करण्यात आले आहेत. आमचे दीपेश दादा पाटील देखील मॅचचा आनंद घेत असतील. त्यांचे देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बॅटच्या प्रॉपर रडार मध्ये चेंडू आता थांबणार नाही. जाईल चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेनं. 1 बाउन्स आउट ऑफ द पार. 4 रन. DJ मास्टर इथे चैतन्येश्वर खुटारी क्रिकेट संघ फलंदाजी करत आहे आणि त्या गावातील समालोचक मित्र संजय भोईर आपण इथे उपस्थित असाल क्रिकेटचा आनंद घेत असाल तर यावं आपण व्यासपीठावर आपले स्वागत आहे. सर्वांचं मनापासून आपण हार्दिक स्वागत व्यक्त करूया. किरण म्हात्रेच्या बॅट्समधून संघर्ष मॅच चौकार आपण पाहिला. 6 धावा आहेत फलकावरती. यावेळेस बॅटची काढा इथे पाठी राखे चांगलं काम करत असताना परंतु थोडंसं पंबल क्षेत्ररक्षक पाहिलं.
एकच धावेवरती ते समाधान व्यक्त केलं जाईल दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. स्ट्राईक एंडला मयूर म्हात्रेला आपण या ठिकाणी पाहू शकाल. षटक क्रमांक पहिलाचा खेळ इथे चालू असताना संघाची धावसंख्या 5 चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर संघ जाऊन टेपला एकूण धावसंख्या 7. बनवाच्यात 12.20. जी सुरुवात करताना चेतनेश्वर कुटारे टीमचे गोलंदाजांना केली होती अगदी त्याच पद्धतीने ते गोलंदाजी करत असताना जय वागेश्वर 11 किरोली संघाच्या माध्यमातून ही गोलंदाजी मंगेश पाटील याच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहतो. शेवटचा बॉल धावसंख्या 7. स्विच हिटचा आसरा परंतु फटका फसलाय. दोधारी तलवार लगा तो आबाद नाही तो बरबाद. परंतु ते फलंदाज बाद मयूर म्हात्रेला परतावं लागेल. बिग विकेट पहिला विकेट मैदानाच्या बाहेर. चेतनेश्वर कुटारे टीम 7 या धावसंख्येवरती. सतीश म्हात्रे नागपुरीचा याचा बाजू आहे हिरोचा. गोवा बेंगलोर कन्याकुमारी शोक आहे त्याला फिरायचा. विजय पाटील जया जोडीवाला सतीश भाई आणि BMW गाडीवाला तरी बा जबरदस्त आयोजन नियोजन सुयोजन आणि वेल मॅनेजमेंट या ठिकाणी पाहतो. स्पर्धेमध्ये प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये आपण पाहिला. तर माझी उपसरपंच आदरणीय सन्मान निलेशदादा पोरजी यांची देखील भरपूर मेहनत आहे. किशोरदादा पोरजी कैलासदादा पोरजी असतील, ओमकार पोरजी, धनराज गोंधली, सनी गरज, सलमान शेख, दर्शन वावेकर, तुषार रहिंज, अनिकेत पोरजी, केतन गोंधली, तेजस गोंधली, रुपेश गोंधली, उमेश माळी, विकास पोरजी असतील, सिद्धू पोरजी, पारस पोरजी, राहुल पोरजी, साई पोरजी, राज घरत, इक्बाल शेख असतील, साई पोरजी, अमित पोरजी, आमच्या अण्णा आणि ओमकार आणि सागर पोरजी यांची देखील प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये पाहिला. परंतु या स्पर्धेत आपण पाहिला तर भरपूर अडथळे या स्पर्धेमध्ये आले होते. परंतु खऱ्या अर्थानं आमचे मंडप डेकोरेटर्स दहिसर मोहरीचे आदरणीय सन्माननीय एकनाथ दादा वालेलकर मंडप डेकोरेटर्स अगदी 2 दिवसामध्ये अविश्रांत मेहनत घेऊन इथे जबरदस्त इथे मात्र हा व्यासपीठ उभा करून दिला. त्यांचं मनापासून आम्ही आभारी आहोत. जाऊया क्रिकेटच्या अथांग महासागरावरती. पहिला षटक P1चा समाप्त झाला. गोलंदाज सज्ज होतोय. आविष्कारचा चमत्कार इथे घडवावा लागेल. सातत्याने P1 P2 मध्ये चांगली गोलंदाजी करण्याचा इतिहास त्याच्या माध्यमातून प्रत्येक मैदान गाजवताना आपण पाहिली. आविष्कारचा चमत्कार इथे कशा पद्धतीने घडला जाईल. परंतु स्ट्राईक एंडला खुटारी गावची रण मशीन म्हणून त्याच्याकडे पाहायला जात आहे. किरण म्हात्रे अद्याप देखील मी म्हणेन ना शांत आहे, परंतु शांत बसणारा तो साधू नाही आहे. क्षमता आहे त्या फलंदाजामध्ये. यावेळेस आपण पाहिला गुडलँड स्पॉटवरती चेंडू पडल्यानंतर चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहिला. परफ्यूम डिलिव्हरी होती अगदी लेगबाजच्या स्वरूपात. कदाचित धाव बॅटकट आहे. ओके, बॅटकटच्या स्वरूपात एक धाव मिळेल. एका धावच्या बरोबरीने संघ जाऊन टेपला. एकूण धावसंख्या चेतनेश्वर कुटारे टीम जाऊन टेपते एकूण धावसंख्या 8 वरती. इथे किरवली क्रिकेट संघाचे नामांकित क्रिकेटर मंगेश पाटील यांचे पिताश्री मोतीराम दादा पाटील यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. साक्षी ट्रॉफी 2025 स्पर्धेत आपले स्वागत आहे. जबरदस्त क्रिकेटचा मादक सौंदर्य ते प्रस्थापित केला. चाललाय चेंडू सरळ बॅकवर्ड पॉईंट रिजन मध्ये. क्या बात आहे, क्या बात आहे. 100% देण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहतोय. किरोली टीमचे आमचे खऱ्या अर्थानं समर्थक देखील असतात, सातत्याने त्यानंतर खेळाडू देखील असतात. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं. गुड फिल्डिंग पहा. अगदी स्क्रीनच्या समोर असं वाटलं होतं की हा चेंडू सीमा पार होणार, परंतु अंतिम मुवमेंटला काय क्षेत्ररक्षण त्यांनी ठिकाणी दाखवलं. अगदी एका हाताने पूर्णपणे शरीराला झोकवला आणि या ठिकाणी मात्र त्या संघासाठी तब्बल 2 धावा नक्कीच वाचवल्यात. विशाल म्हात्रे स्ट्राईक एंडला. क्षमता आहे विशालच्या बॅट्समधून. चालला चेंडू डीप लॉंग ऑफच्या दिशेनं. पंचांचा ग्रीन सिग्नल येतो. या चेंडूवरती आलेला गगनभेदी आसमानी सुलतानी प्रखर सूर्याच्या तेजोमय किरणांसमोर लखलखीत प्रकाश निर्माण व्हावा आणि सूर्याने त्यांचा जय जयकार करावा. इतका चांगला फटका आपण पाहतोय विशाल म्हात्रेच्या बॅट्समधून. दमदार षटकार. भाग्याची 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 ही साक्षी कन्या भाग्याची. भाग्याची 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 ही साक्षी कन्या भाग्याची. जन्माला आली प्रगती झाली. थँक्यू. षटकाराच्या बरोबरीने संघ जाऊन टेपला. एकूण धावसंख्या 10 बॉलवरती 16च्या घरात. दमदार शानदार रुबाबदार सुरुवात इथे करत असताना विशाल स्वतःला सिद्ध करतोय. यावेळेस देखील जबरदस्त तडका बॅटच्या प्रॉपर रडार मध्ये. बक्तस्कार रागानं षटकार मारलं विशाल या वागानं. आणखीन एक दमदार शानदार षटकार. म्हात्रे हाय दिलदार गोरगरिबांचा मदतगार. गोरगरिबांचा मदतगार. गोरगरिबांचा मदतगार. गली गली में मच गया शोर. आया रे आया अपना आया रे. आया रे आया अपना आया रे. आया रे आया
आमचे साई पोरजी आता मात्र DJ ऑपरेटिंगची भूमिकेमध्ये आहेत. क्रिकेट देखील चांगलं खेळतात. कैलासदादा यांचे सुपुत्र आहेत. भरपूर मेहनत या स्पर्धेमध्ये आपण पाहतो. संतोषदादा पोरजे असतील, आमचे नरेशदादा पोरजे असतील देखील या मैदानावरती त्यांची देखील एक अविश्रांत मेहनत या ठिकाणी पाहिली. परंतु ते आविष्कारवरती घेतलेला विते षटकार हॅट्रिक होणार का? कारण विशालच्या बॅट्समधून 2 दमदार षटकार पाहिलेत. चांगला फटका एक्झिक्यूट केला परंतु मिसफील्ड. चेंडू चालला या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हर रिजनला. गोलीच्या वेगानं सकाळच्या दबबिंदून आग पेटवत चेंडू सीमा पार आर पार. मिळतील 4 रन. प्रसिद्ध गावते इनामपुरी, सतीश म्हात्रेच्या गेली घरी. सतीश म्हात्रेच्या गेली घरी. सतीश म्हात्रेच्या गेली घरी. त्या बाद आहे. जबरदस्त खेळ ते साकारत असताना जबरदस्त केली ते साकारत असताना पनवेल प्रीमियर लीगमध्ये आता त्यांची कप्तान म्हणून भूमिका असणार आहे. संघ मालक देखील आहेत. यावेळी जबरदस्त फटका क्रिकेटचा मादक सौंदर्य प्रस्थापित केला. वीरेंद्र सेवागची आठवण करून देणारा फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला. आणखीन एक दमदार शानदार रुबाबदार 4. सक्सेसफुल आहे बिझनेसमॅन शिवशंभोचं त्याला वरदान. शिवशंभोचं त्याला वरदान. शिवशंभोचं त्याला वरदान. खिशात नाणं गळ्यात सोनं जरा भी उसको नया अभिमान. जरा भी उसको नया अभिमान. जरा भी उसको नया अभिमान. इनामपुरी की शानच आहे वो. एकनाथ मालिका फॅनच आहे वो. नाचो गाओ ऐश करो. आओ नाचो गाओ ऐश करो. चला क्षेत्ररक्षण रचना जास्त वेळ घ्यायची नाही आहे. चला आपण लगेचच करून घ्यायची आहे. आपण ही स्पर्धा पाहतो विदाउट डोनेशन. साक्षी एंटरप्राइजेसचे मॅनेजिंग डायरेक्टर आदरणीय सतीश शेठ म्हात्रे, संजय शेठ म्हात्रे यांच्या संकल्पनेतून साक्षी ट्रॉफी आपल्या भेटीसाठी जय गणेश्वरचे मैदान आहे धानसरच्या या क्रीडा नगरीमध्ये आपल्या भेटीसाठी आलेली आहे. त्यांच्या वतीने सर्वांचं स्वागत आहे. एकूण धावसंख्या 10 बॉलवरती पाहिले गेले. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. एकूण धावसंख्या 30. उर्वरित समीकरण 18 मध्ये 31 धावेची गरज आहे. नक्कीच या षटकाचा विचार केला राहुल आपण आविष्कार थोडासा मागडा ठरला. मी म्हणेन 23 धावा आल्यात. ज्या पद्धतीनं विशाल म्हात्रेनं आक्रमण केलं आहे कारण षटक त्याचा मागडा जरूर ठरला होता परंतु इथं त्याची वापसी खूप चांगली. विशाल म्हात्रेचं कौतुक करेन. क्या बात आहे. 30 धावा 10 फलकावरती. आता मंगेशला विकेट टेकन गोलंदाजी इथे करावी लागेल. टोंडरे संघाचे संघनायक आणि एकटपाडा टीमचे संघनायक टॉससाठी आपण लगेच मंचकाशी आपण संपर्क साधायचा आहे. मंगेश अण्णा पोरजे येत आहे. स्वागत आहे अण्णा. समोरच्या दिशेने चाला चेंडू ऑन साइड रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. अनिल चुकी करणार नाही आहेत. एकाच ऍक्शन मध्ये तिथे मात्र फील्ड केली जाईल. 1 धावेच्या बरोबरीनं संघ जाऊन ठेपला. चेतनेश्वर कुटारी संघ जाऊन ठेपतो. एकूण 31 षटकात. खूप फॉर्ममध्ये खूप चर्चेमध्ये असणारा हा खेळाडू विशाल म्हात्रे याने PPL देखील गाजवले. आता मात्र PPL मध्ये 2 भूमिका संघ मालक आणि या ठिकाणी कर्णधार देखील आहेत आणि तेवढ्या ताकदीचा गोलंदाज आहे हे देखील त्याला विसरून चालणार नाही आहे. यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटच्या रडारमध्ये नव्हता. अशा अशा नजरेनं या ठिकाणी आपण पाहतोय विशाल म्हात्रे देखील या चेंडूवरती मात्र पाहत बसले. खूप चांगली गोलंदाजी. अशाच पद्धतीची गोलंदाजी होणं गरजेचं आहे. मंगेश गायकर अगदी स्क्रीनच्या समोर आम्हाला दिसत आहे. त्यांच्यावरती आमच्या कॅमेरामॅनने फोकस केलाय. रमेश दादा पोरजी या ठिकाणी आले. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेस चांगला फटका एक्झिक्यूट केला. ऑन साईडला फ्लिक केला. चेंडू क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव अंकित केला जाईल. 1 धावेच्या बरोबरीने संघ पुढे सरसावत असताना एकूण धावसंख्या 32. तर इथे धानसर गावातील आदरणीय व्यक्तिमत्व सन्माननीय आहे रमेश दादा पोरजी यांचं आगमन झालेलं आहे. साक्षी ट्रॉफी 2025 स्पर्धेत आपलं सरसे स्वागत आहे. यावेळेस लाईन मिस केली. चुकी इथे घडली जाते. चाललाय चेंडू मात्र फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. दुष्काळात 13 महिना मिळतील. दिवाळी संपली तरी ते बोनसच्या स्वरूपात यावेळी चैतनेश्वर कुटारे टीमला मिळतील या 5 धावा. कोटीचा बंगला भारी बंगला सतीश म्हात्रेचा. त्याच्या गाडीनं ऑडी एकूण धावसंख्या 10 फलकावरती पाहिली गेली, आखली गेली आहे, कोरली गेली आहे, नोंदली गेली आहे.
एक फलंदाज जरी बाद झाला तरी धावसंख्या चैतन्येश्वर कुटारे टीमची या ठिकाणी पाहतोय 37. मॅच बॅलन्स आहे. मॅचचा निकाल एका बंद लिफाफ्यामध्ये अद्याप देखील केद आहे. अद्याप देखील काय बिघडलं नाही, काही घडलं नाही, परंतु तुम्हाला इथे चांगली गोलंदाजी मंगेशमध्ये क्षमता आहे चांगली गोलंदाजी करण्याची. किरणसाठी हा चेंडू भरपूर डॉट चेंडू किरण आज मात्र परंतु हा चेंडू आपण पाहिलं पंचांच्या दिशेने वळतात. हा देखील लाईन खराब आहे. कुठेतरी मनोवैज्ञानिक दबाव नक्कीच मंगेश पाटील यांच्यावरती आलेला दिसतोय. कारण मंगेशने पहिल्या षटकाचा विचार केला, एक फलंदाज बाद केला होता, 7 धावा खर्च केल्या होत्या, परंतु या षटकामध्ये काहीतरी वेगळंच गणित त्याच्या माध्यमातून घडून येत आहे. किरण स्ट्राकेनला यावेळेस बॅट जबरदस्त बॅटचा फेस ओपन केला, चालला चेंडू स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये गोलीच्या वेगानं गोलीगत 4 रन. साक्षी इंटरप्राइजेसचा मालक हाय तो इनामपुरी वाला टोल नाका असो. आमचे ऑर्गनायझर त्यांचे भाचा परिवार रोहित गायकर यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समवेत विकास दादा पोरजी या व्यासपीठावर तुमचं स्वागत आहे. धावसंख्या पाहिली, एकूण धावसंख्या 42, 42 धावा धावा फलकावरती. किरण ऑन फायर. यावेळी जबरदस्त नजाकत होती या फटक्यामध्ये. क्रिकेटचा मादक सौंदर्य प्रस्थापित केला दीप टर्मॅन रिजन मधून. आणखीन एक दमदार शानदार रुबाबदार किरणच्या बॅट्स मधून दमदार 4. त्याचे पिता श्री नारायण म्हात्रे आणि माता द्वारका म्हात्रे उभी पाठीशी आहे सदैव. धावसंख्या धाव फलकावरती पाहिली गेली, एकूण धावसंख्या 46. अद्याप देखील 13 चेंडू हातामध्ये आहेत आणि जिंकण्याचा विचार केला तर अद्याप देखील 15 धावांची गरज आहे. रोहित काकेरे या ठिकाणी स्वागत, परंतु यावेळेस चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. गडी आहे रणझुंजार, बॅटीला आली या धार, चेंडू जातो सीमा पार, षटकार. त्याचे पिता श्री नारायण म्हात्रे आणि माता द्वारका म्हात्रे उभी पाठीशी आहे सदैव. त्याची पत्नी वैशाली म्हात्रे त्याची पत्नी वैशाली म्हात्रे, त्याची पत्नी वैशाली म्हात्रे. भाग्यशाली माता पित्याचं, भाग्यशाली माता पित्याचं वर्णन करावं काय काय, मी वर्णन करावं काय काय. असा दिलाचा दिलदार हाय इनामपुरीचा सतीश भाई. डीजे मास्टर सुंदर संगीत, दिलाचा दिलदार इनामपुरीचा सतीश भाई या तोंडरे क्रिकेट संघ जय माता दी यांचं आगमन झालेलं आहे. आमचे दर्शन पोरजी यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. या पण नाणेफेक इथे केली जाणार आहे. दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान नाणेफेक संपन्न होईल. एका बाजूला गावदेवी क्रिकेट संघ एकटपाडा. प्रभाकर दादा गायकर मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. चला या प्रभाकर दादा गायकर एकटपाडा बैलगाडा शर्यतीतील की रोज उडतो गुल्लाल भडक आणि प्रभाकर गायकर यांना बैलगाडा शर्यतीचा नाद लय कडक अशा व्यक्तिमत्वाच्या शुभ असते. नाणेफेक इथे संपन्न होत आहे. बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने. इथे नाणेफेकीचा कौल दर्शन पोरजी यांनी पुरस्कृत केलेला जय माता दी क्रिकेट संघ तोंडरे संघाने एक नाणेफेक जिंकलेली आहे. निर्णय चला वेट अँड वॉच. वळूया पुन्हा एकदा साईराजे यांच्याकडे. धन्यवाद महागुरु. 12 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. आता मात्र एक चांगली गोलंदाजी, विकेट टेकन गोलंदाजी. कारण या ठिकाणी पण पाहिलं या दोन्ही फलंदाजांची एक चांगली पार्टनरशिप. किरण म्हात्रे, विशाल म्हात्रे 12 चेंडू आणि 45 धावा. चैतन्येश्वर कुटारे टीम जर फलंदाजी आवडली असेल या दोन खेळाडूंसाठी एकदा जोरदार टाळ्या हव्यात. कारण जबरदस्त पार्टनरशिप या ठिकाणी पाहिली. 12 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे फक्त. परंतु ते गोलंदाज तेवढ्या ताकदीचा तेजस पाटील, तेजसला इथं तेजोमय कामगिरी करावीच लागेल. विकेट टेकन गोलंदाजी, त्यानंतर सातत्याने हाय स्टँडिंग फील्डिंग तुम्हाला करावं लागेल. जास्तीत जास्त निर्धाव चेंडू तुम्हाला इथे मात्र या मैदानावरती फेकावे लागतील. 12 चेंडू 9 धावांची गरज. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण या ठिकाणी बघतोय विशाल म्हात्रेचा वादळ या मैदानावरती घुमलं गेलाय. जबरदस्त खेळी या संघासाठी करत असताना समीकरण येऊन टेपलंय. येणारे चेंडू 12 आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. यावेळेस ब्लॉक हॉलमध्ये सन्मान दिलाय चेंडूला. अगदी बॅक टू द बॉलर. यावेळेस हा पहिला चेंडू या ठिकाणी जातो डॉट. अशाच पद्धतीनं तेजसला इथे तेजोबाई कामगिरी करायचे. जास्तीत जास्त डॉट चेंडू तुम्हाला इतर मात्र फेकावे लागतील.
परंतु इथे सैरावैरा झालेला फलंदाज शांत बसणारा नाही आहे. विशाल मात्रेमध्ये क्षमता भरपूर मोठी आहे. ताकद आहे, होश आहे, जज्बा आणि जुनून आणि अनुभवाने परिपूर्ण असणारा खेळाडू स्ट्राईक एंडला. 11 मध्ये 9 धावांची गरज. चांगला फटका एक्झिक्यूट केला स्क्वेअर लेग रिजन मध्ये. गोलीच्या वेगाने चेंडू जाईल सीमा पार. आणखीन एक ब्रँडेड 4. तालुक्याला रायगड जिल्ह्याला नाव एकच चर्चेत आला, नाव एकच चर्चेत आला. आमच्या संजय भाईचा वाढदिवस गाजतय इनामपुरी गावाला. आमच्या संजय म्हात्रेचा वाढदिवस गाजतय खारघर शहराला. चौकार आलाय. आता मात्र समीकरण अगदी सोपं होऊन बसलंय. 5 धाब्यांची गरज आहे 10 चेंडूमध्ये. तेजस तयार. समोर फलंदाज विशाल. इथे स्विच हिटचा अस्त्र बाहेर काढला होता, परंतु बॅटच्या प्रॉपर रडारमध्ये प्रॉपर स्लॉटमध्ये हा चेंडू नव्हता. वेग होता, गती होती आणि दिशा देखील चांगली होती. डॉट चेंडूची सफर. 9 चेंडू 5 धाब्यांची गरज. अशाच पद्धतीने जास्तीत जास्त डॉट चेंडू तुम्हाला फेकावे लागतील, कारण 6 चेंडूवर 3 धाब्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये भारतीय संघाचा गोलंदाज भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर पाकिस्तानच्या विरोधात गोलंदाजी करत होते, परंतु तो सामना इंझमम उलक या संघाने पाकिस्तानने तो जिंकला होता. परंतु 3 धावा काढण्यासाठी त्यांना घाम घालावा लागला होता, कारण 4 चेंडू त्यांना खेळावे लागले होते. परंतु तशाच पद्धतीने इथे गोलंदाजी तुम्हाला करायची आहे. 5 धाब्यांची अद्याप देखील गरज आहे. गोलंदाज सज्ज तेजेश पाटील. चांगला फटका बॅटच्या स्लॉट मध्ये. महेंद्र सिंग धोनीच्या स्टाईलनं या सामना मात्र फिनिश केला. वेल डन. अभिनंदन अभिनंदन विशाल म्हात्रे. किशोर पोरची रॉयल माणूस धानसर गावाचा. 4 चौघात निघतोय नाव आमच्या किशोर दादाचा. थँक्स डीजे मास्टर. आता जी लढत झाली, थँक्स साईराजे. दमदार लढत झाली. आज स्पर्धेचा 3रा दिवस. पहिला सामना खेळवला गेला. एका बाजूला चैतन्येश्वर खुटारी विपक्ष वागेश्वर किरवली क्रिकेट संघाच्या दरम्यान, आणि या लढतीमध्ये चैतन्येश्वर क्रिकेट संघ खुटारी क्रिकेट संघाने नेत्रदीपक कामगिरी साकारत पहिल्या सामन्यात विजय संपादित केलं. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि जयेश म्हात्रे खुटारी यांच्या वतीने त्यांच्या संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत, अभिनंदन करण्यात आलेले आहेत. त्यांचंही स्वागत आहे. किरवली क्रिकेट संघ स्पर्धेत सहभाग घेतला, तुमचा मनपूर्वक आभार. या सामन्यात